नमस्कार मित्रांनो, बरीचशी माहिती सर्च केल्यानंतर आपल्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे येणाऱ्या नगर परिषद एक्झाम करता. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, आजचा पहिला पॉईंट आहे आपला की प्रशासनिक कायद्याप्रमाणे कायद्याची अधिसत्ता म्हणजेच म्हणायचं आहे रूल ऑफ लॉ. ही संज्ञा रूल ऑफ लॉ ही संज्ञा कशा संबंधित आहे? हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे जो की मी इथे टाकलेला आहे. प्रशासकीय कायदा या टॉपिक संबंधित. सो प्रशासनिक कायद्याप्रमाणे कायद्याची अधिसत्ता म्हणजेच रूल ऑफ लॉ ही संज्ञा कुठून घेतलेली आहे? तर बघा, फ्रेंच उक्ती ला प्रिन्सिपल डी लिगालाइट, ठीक आहे, यावरून आपण ती घेतलेली आहे. ओके, सो हे फ्रेंच लँग्वेजमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. सो फ्रेंच तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, रूल ऑफ लॉ. मग मित्रांनो, कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आपल्याला एडवर्ड कोक यांनी मांडलेली होती. मग अशाच पद्धतीनं एक कन्सेप्ट आहे सेपरेशन ऑफ लॉ. तर ही संज्ञा लक्षात घ्या, अरिस्टॉटल यांनी मांडलेली होती आणि पुढं तिला प्रसिद्ध विकसित करण्याचं काम हे मॉन्टेस्क्यू यांनी केलेलं होतं. विशेषतः लक्षात असू द्या, मॉन्टेस्क्यू यांनी केलेलं होतं. त्यानंतर एक हा पण प्रश्न विचारला आहे की ॲमिकस क्युरी म्हणजे काय होते? तर न्यायालयाचा मित्र वकील असं ॲमिकस क्युरी याला म्हटलं जाते. आता का म्हटलं जाते, कसं म्हटलं जाते याचा वेळ नाही आहे आता मित्रांनो, जस्ट फक्त लक्षात ठेवा, ॲमिकस क्युरी न्यायालयाचा मित्र वकील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 14वा विधी आयोग होता मित्रांनो, याचे अध्यक्ष होते MC सेटलवार्ड. या आयोगाने न्यायाधिकरणाची गरज सांगितलेली होती आणि लक्षात घ्या, यावरूनच 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटनेत नवीन भाग 14A टाकण्यात आलेला होता. आणि लक्षात असू द्या, भाग 14A ने न्यायाधिकरण हा घटनेत नवीन भाग टाकण्यात आलेला होता. सो 323A प्रशासकीय न्यायाधिकरणाची काय करण्यात आली? स्थापना. आणि 323B विचारलं तर इतर बाबींच्या संबंधित. मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीने खूप सारे बदल झालेले आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणूनच मिनी कॉन्स्टिट्यूशन लघु राज्यघटना कोणाला म्हटलं जाते? 42व्या घटनादुरुस्तीला. कारण 42व्याच घटनादुरुस्तीनं घटनेमध्ये भाग 4A सुद्धा टाकलेला आहे जो की मूलभूत कर्तव्यासंबंधित आहे. 1976 असू द्या. ओके, घटनादुरुस्ती 1976ची. त्यानंतर बघा मित्रांनो, 323A म्हटलं तर मग प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना आणि इतर म्हटलं तर 323B. मग काय झालं की या 323A नुसार संसदेने 1985 मध्ये भारतामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा संमत केला आणि यानुसार सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल 1985 म्हणजेच कॅटची काय करण्यात आली? स्थापना. आणि याचं मुख्यालय आहे आहे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, मग आता महत्त्वाचा एक पॉईंट काय आहे की प्रशासकीय न्यायाधिकरण कशाच्या आधारावर कार्य करते? तर नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर काय करते? प्रशासकीय न्यायाधिकरण कार्य करते. प्रशासकीय न्यायाधिकरण नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर कार्य करते. आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण हे नागरी प्रक्रिया संहिता 1908 मधील प्रक्रियेला काय नाही? बांधील नाही. पॉईंट लक्षात असू द्या. मग मित्रांनो, ज्या पद्धतीनं सेंट्रल लेवलवर हा प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा करण्यात आला, तसाच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं होतं, ज्याला MAT मॅट असं म्हटलं जाते, म्हणजेच महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल. लक्षात ठेवा. आणि याचं मुख्यालय मित्रांनो मुंबईला. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या अध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. म्हणजे केंद्रीय न्यायाधिकरणांच्या अध्यक्षाची नेमणूक तर राष्ट्रपतीनंच केलीच, मात्र राज्याची सुद्धा राज्य प्रशासकीय अध्यक्षाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. इतर राज्यपाल करायचं नाही, राष्ट्रपती. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येण्याची चान्सेस आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट मी कव्हर केलेला आहे, रिट्स म्हणजे होते प्रादिलेख. प्रादिलेख काढण्याचा अधिकार कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे मित्रांनो. कलम 32 नुसार प्रादिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आणि 226 नुसार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. मोस्ट एमपी करा, 32 सर्वोच्च न्यायालय आणि लक्षात घ्या 226 उच्च न्यायालय. मग रिट्स किती प्रकारे काढले जातात? प्रादिलेख किती प्रकारे काढले जातात? 5. एक बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेषण, प्रतिषेध आणि अधिकार पृच्छा. एखाद्या व्यक्तीला अटक केल्यास त्याला 24 तासाच्या आत, लक्षात घ्या 24 घंट्याच्या आत न्यायालयामध्ये हजर करावं लागते. कलम 14 पाठ असू द्या. कलम 14 हे कायद्यापुढे समानता. यावरती पण तुम्हाला काय विचारला जाऊ शकते? प्रश्न. आणखी एक कलम सांगतो, लक्षात ठेवा, 39A मोफत कायदेशीर सहाय्य. जर तुम्हाला विचारलं तर पेपरमध्ये लक्षात असू द्या, 39A मोफत समान कायदेशीर सहाय्य. त्याचप्रमाणे एक कलम 50 विचारली जाऊ शकते, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ काय करण्यात आलेला आहे? विभक्त. कोणती कलम? 50. लक्षात असू द्या.
केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन CVCची स्थापना 1964 मध्ये संथानम समितीनुसार करण्यात आलेली होती आणि केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा हा 2003 नुसार देण्यात आलेला होता. 2003 मध्ये देण्यात आलेला आहे आणि येथील केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक ही सुद्धा राष्ट्रपतीद्वारेच केली जाते. मित्रांनो, अखिल भारतीय सेवांची निर्मिती कलम 312 अंतर्गत करण्यात आलेली आहे. MPSC म्हटलं तर 315, भारतीय सेवांची निर्मिती म्हटलं तर 312. प्रशासकीय कायदा म्हणजे काय मित्रांनो, तर त्याच्या संबंधित प्रशासनासंबंधित सर्व गोष्टी, म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला इथे कव्हर करून देत आहे. ठीक आहे, यामध्ये आगळं वेगळं असं काही नाही आहे. तर बघा मित्रांनो, कलम 312 अखिल भारतीय सेवांची निर्मिती आणि भाग 14 मध्ये आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोग. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही भाग 15 मधील कलम 324 नुसार केली जाते. 324 आणि एकूण कलम आहे 324 ते 329 पर्यंत. हा पण पॉईंट पाठ ठेवा. ओके. 325 मध्ये धर्म, वंश, लिंग, जात या आधारावर मतदार यादीतून कोणाला वगळता येणार नाही, हा एक पॉईंट आहे. आपल्याला प्रौढ मतदानाचा अधिकार 326 मध्ये देण्यात आलेला आहे. घटनेमध्ये सुरुवातीला मतदानाचं वय 21 वर्ष होतं, नंतर ते 21 वरून 18 वर्ष असं 61व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेलं होतं. 61वी घटनादुरुस्ती राजीव गांधी यांच्या काळामध्ये झाली होती 1988-89 मध्ये. ओके, सो लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन कधी झाला, तर 25 जानेवारी 1950 ला केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन झाला होता आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. सुरुवातीला हा आयोग एक सदस्यीय होता. ठीक आहे, नंतर तो त्रिसदस्यीय झाला, पुन्हा नंतर एक सदस्य, नंतर पुन्हा आता त्रिसदस्यीय आयोग आहे. 25वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे सध्या, तर लक्षात असू द्या राजीव कुमार. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, इव्हन विधान परिषद, विधानसभा या सर्वांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेते. तुम्हाला असं वाटेल विधानसभा, विधान परिषद राज्यामध्ये आहे तर राज्य निवडणूक आयोग घेईल, नाही, तर यांची निवडणूक सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोग घेते. मग राज्य निवडणूक आयोग जो आहे आपल्या महाराष्ट्राचा, हा 26 एप्रिल 1994 ला स्थापन झाला होता. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहे, निवडणूक आयुक्त, ते आहे UPS मदान. हा एक पॉईंट पहिल्यांदा पाठ ठेवा. जो राज्य निवडणूक आयोग आहे हा 26 एप्रिल 1994 चा, याला 30 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जातात. निवडणूक आयोग विधान परिषद, विधानसभेच्या निवडणुका घेत नाही, तर मग निवडणुका कोणाच्या घेते, तर बघा 243K नुसार पंचायत राज निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणुका घेते. 73वी घटनादुरुस्तीनुसार 243K कलम घटनेत टाकण्यात आली होती. तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार 243ZA ज्यामध्ये नगरपालिका निवडणुका घेते, ज्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातात. आणि संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे मित्रांनो, 73वी ग्रामीण संबंधित आणि 74वी आहे शहरी संबंधित. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे पॉईंट्स होते. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. एकदा पुन्हा रिव्हिजन करून घ्या. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.